सुप्रभात. सकाळी राम राम भाऊ, कसं काय आहोत? चांगलंच ना वाटतं, चांगलाच राहाल पाहिजे दादा. पर एक गोष्ट सांगण्याची तुमले, हे असं होतं की आता जो वातावरण चालू आहे ना, ते भलतंच जे विचित्र झालं भाऊसाहेब. विचित्र म्हणजे असं की मोसमना काही ठिकाणा नाही राहणार आहे. पहिलं कसं होतं, आम्ही धाकाडला होतो त्या टाईमले असं राहे की 4 महिना गरमी, 4 महिना थंडी, हिवाळा, 4 महिना पाणी न राहायचं. पण आता काय काही खरं नाही भाऊ. आता काय कोणता मोसमी लागीन, कोणतं वातावरण बनी जाईन, कवं थंडी पडायला लाग जास, कवं एकदम गरमी व्हायला लाग जास, न कवं पाणी पडायला लाग जास. ते मग आपण दोष भगवानले देतस. भगवान देवबा असं काय करा ना, असं नका करू रे. अरे भाऊ, पण देवबा काय करी. बट हे जो आहे ना, तर आपला आहे, आपण माणसंच नाही. अरे ते नाही तर इथला चांगला जीव छाटीशीन दाडा होता अरे धरतीवर. त्याले नाव दिन तर त्यांनी मनुष्य, मानव, जन. त्याला सांगत जाय भाऊ, काहीतरी नियमन करतं रे. सुरुवात मग चांगलं राहणं भाऊ नियमन. काबल की जनसंख्या बी कम होती, बटा काही होतं समजत त्या प्रकृतीने गोदमार आहेत. आणि त्यान बाद मग ते काय करत टाक भाऊ. इथलं विचित्र बटा जंगल कापी दिनात, रोड देखा बड़ा काँक्रीट ना कर दिनात, नद्यासवर मोटरा ठीठी बड़ा ते नदीसनं पाणी खतम करी टाकतंस. पाणी रोखाना कोण नाव नाही लेस. मग आता तुम्ही सांगा, प्रकृतीनं जे वातावरणातून खिता पण राहिनूत, आपण नाही बडा सत्यानाश करा. आपण दोष देतोच भगवान. लो देवबा काय करणार रे देवबा, असं ना करू रे देवबा, तो काय करीन रे. तुम्ही सुधरी जा, तुम्ही नेमन व्हायजा, जिनबी काही नाही बिघडेले. नाहीतर येणारवाली जी पिढी आहे ना भाऊ, भलता गाया देईन तुमले. आणि पाणी पिपी नाही कोल्हा गया रे गाय काल की तर पाणी बिनी पेवायला भेटेन त्यातली. जी मन आहे ना ती खोटी पडी जाईन की पाणी पी गाया देसो असं. तो नुसता कोल्हा गयातून गाया देईन तुमले. साला या आपला पूर्वज असा काय होतात रे, आपला दयडा दिवडा असा काय होतात. बडा साला बडा खाई घ्यात त्या, जंगल बी खाई घ्यात, पाणी बी पी घ्यात, वातावरण बडा सत्यानाश करी घ्यात. आणि आपले काय छोडी घ्यात आडे मरण करता. भाऊसन भगवानले काही दोष देऊ नका, तुम्ही वर ठेवायला काही दोष देऊ नका. एवढंच करा फक्त, झाडं लावा जिथला कापी राहणार ना, नाही तिथला तर कमीत कमी तेनातून 8-10, तेनातून 1/4 तरी लावा. 10 कापी राहणार तर कधी तरी 2 तर लाव, तू 4 तर लाव. आणि नुसतं लाई दी शिन्न बठे रावानं ते बी नाही चालीन ना भाऊ. का बोल की लावानं बाद मग त्यांनी देखरेख बी करणी आहे ना. तुम्ही पोरं पैदा करीशीन छोडी देतस का हवामा. अरे त्याले आपण त्याने देखरेख करतस, त्याला चालणं शिकाडतस, त्याला बोलणं शिकाडतस, त्याला शाळामध्ये धाडतस, त्याला मोठा करतस, चांगलं चांगलं खावाडतस, पेवाडतस. का बोल भाऊ तुम्ही पैदा करेल त्यामुळे. मग तसंच त्या झाडं बी बिचारा त्यासले झाड असले लावं, तर त्यासनं पाणी द्या, खत द्या, आणि त्यासले धीरे धीरे मोठा करा. एकदा त्या वाढ लागी घ्यात, मग तुम्हाला देखानी गरज नाही. मग तो आपला वाढी घेईन. तर भाऊसनी प्रकृतीला सुधारा, झाडं लावा. दुसरं जिथलं पाणी रोखता येईल ना तिथलं पाणी रोखा. आई खूप गरजेनं आहे पाणी. नाही तर कसं विजन माहिती आहे का, आता 800-800, 1000 फूटवर पाणी निघणार ना, निघी तरी राही ना. ते येणं बादमा आहे ना, ते पाणी बिनी देखील तुमले जमीनमा असं आलू जाते.
तर पाणी रोखाना बी खूप गरजेनं आहे, झाडे लावानं गरजेनं आहे आणि थोडंसं जनसंख्यावर नियंत्रण करणं बी जरुरी आहे. बाई जास्तीत जास्ती 2 ठेवा, 1 पोऱ्या 1 पोर आणि एकच राहीन तर खूप उत्तम एकाने. आणि पोर आणि पोऱ्या मग काही फरक नको ठेवा बरं का, दोन्ही सारखा राहतंच, दोन्ही बराबर आपले हे करतंच, त्यामुळे तो भेदभाव बी नको ठेवा. त्या 2-3 चीजा करा भाऊसून, कधी तुम्ही इच्छा होईन तर, नाही तर मग देखा मग आता काय तुमले समजाडी थकी जायले मी बी. बाई तुम्ही नाही ना निस्ता पालती घागर नाहीत, तिथलं का पाणी टाकाना हा नाही ना भाऊ करसत ना ते, नाही ना दादा आता करसत ना ते आते जागी गवत ना म्हणतात बाई साला बस. या नेता लोक बी बद झाडाला देतात रोज, मागे खूप इराण तर 1 करोडला दिन आहात ना, थोडे 50 लाखला दिन आहात ना, थोडे 10,000ला दिन आहात ना. शिलगाव होती बा बाई त्या जिथला लायलेत ना ते म्हणे 8-10 वाडी शिंद्याकाळ दे माले तर मांजा सुमी नुसतं फोटो काढी लेवानं टाकी देवानं वावाई लुटल्यावर लिहिलं काही झाडं लावणं म्हणतोस का. भाऊसून झाडं लावा, पाणी रोका आणि काहीतरी चांगलं करा, विचार चांगला ठेवा, लोकस्तून चांगला राहा, प्रेमतून राहा. आई जे तर तो देवबा बी तुमच्याकडे नियमन देखील नियमन तुमनं करीन. तो आहे ना त्यानं एक तुमनं दिमागમાં बसडल्या भाऊसोनी, देवबा कधी बी कोण वाईट करस नाही ना, वाईट करस ना चांगलं करस. त्यानं म्हणणं आहे की तुम्हाला ज्या कर्म आहेत ना भाऊ, जसा कर्म राहतीन तसा तुमले फल भेटीन. तो कोणा संगे दुजा भाव करस नाही हे ना. मग चला उठा मग आता जागी जा, नाही तर मग तुम्हाला भगवानच मालिक आहे भाऊ. मग काही मला जास्ती बोलाणार बी नाही शे, ठेवा मग आता. हां ऐका ना, दुसरे बी ऐकाडा, येले पुढे वाढावा व्हिडिओले, बडा जण ऐकतील तर बरं होईन. थोडं कोणी 100 फाईन जाईन तर 10 तर जागतील भाऊ, 90 नाही तर. चला मग भेटस मग काल दिनांक हो, आणि तुम्हाला आजचा दिन चांगला राहो, तुम्ही सुखीनं दिन जाओ, चांगलं तुम्हाला खावायला भेटो. आज मी भगवान तुम्ही प्रार्थना खरंच. मग आजनी राम राम, जय श्री महाकाल. धन्यवाद भाऊसन.